पावसामुळे रेट डाऊन झालेले आहेत. 200 रुपयात 200 रुपये 200 ला घेतलेले काय किंमत सांगायची होती? तू 500 सांगू राहिला 500 सांगत होते 200 ला घेतले. पावसा 1500 रुपये काय मागतायत लोक? 1000 रुपये आज तुम्ही 500 सांगताय तरी घेत नाही पावसामुळे का? तर नमस्कार मित्रांनो, बोकडवाला भाऊ या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. मित्रांनो, आज वार शुक्रवार रोजी आपण साखरेच्या मार्केटला आलोय. आजच्या व्हिडिओमध्ये आपण शेळ्या, मेंढ्या आणि बोकड्यांची किंमत पाहणार आहोत. त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत पहा. तर मित्रांनो, फुल पाऊस चालू आहे. जॅकेट फुल पावसात आलोय मित्रांनो आज मी व्हिडिओ शूट करायला. पावसात सुद्धा बाजार बघा पूर्णपणे भरलेला आहे. एकदम जोरात पाऊस चालू होता मित्रांनो साखरेला, तरी सुद्धा आपण व्हिडिओ शूट करून आजचे नेमकी भाव कसे आहेत हे पाहण्याचा प्रयत्न करू. तर मित्रांनो, दोंडाच्या दादांनी माल आणलाय बघा, मॅजिक करून आणलेले मित्रांनो. लहान पिलं आणतात दादा, ते नेहमी पिलं खूप चांगला माल आणलाय या ठिकाणी आणि बाकी माल गाडीमध्ये ठेवलाय. तर व्यापारी आहेत दादा, ते टोटल लॉटचा शोधा चालू आहे या ठिकाणी. पिलू चांगला आहे, 2600 रुपये प्रमाणे सांगून दिलाय दादांनी. 2200 ने मागितलाय, 2200 ने मागितलाय, 2500 ने मागितला दादा, ते 2600 म्हणताय का हो? 2600 सांगताय तुम्ही 2800 सांगतोय आम्ही, 2600 सांगितले आणि ते 2500 ने मागतायत. किती पिलांचा शोधा चालू आहे? 8 पिलांचा शोधा चालू आहे मित्रांनो, काय अडचण नाही. 2500 ने मागतायत. कोणत्या 8 पिला माल दाखवत? हे 4 आणि हे 4, म्हणजे 4 मोठे 4 लहान आहेत बुवा. 2500 ने मागतायत, 2600 ने सांगतायत. मी काय म्हणतो का हो? 2550 2550 म्हणतात. त्या नाव सोडून जाऊ द्या ना आता, काय एवढं पावसामुळे मी बोलणार होतो आपला समजाले मानराज तुमच्याकडे एवढं एक सोडी द्या पुला बाजार मागणी. तर मित्रांनो 2550 म्हणतायत. हो, आपण तेवढ्याला शोधवतो या ठिकाणी माल मस्त आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी शोधा झालेला आहे. पिलं चांगलेत बघा, माल घेतला दाने. सुरुवातीला काय किंमत सांगितली तुम्हाला दाने? सुरुवातीला 3500 3500 रुपये. आता केवढ्याने शोधा झालाय? 2550 2550 ने. तर 3.5 सांगायचे होते, 2550 ने शोधा होऊन गेलेला आहे. माल चांगला आणलाय नेहमी. तर दादा इकडे बा एकदा, बोला. तुमचं नाव? गाजी काठी, नंबर 9022031170 दोंडायचे. तर दोंडायचे दान ते दर शुक्रवार येतात, समोर उभे राहतात मित्रांनो. आज पावसामुळे या ठिकाणी उभे आहेत बघा. माल चांगला आहे. विटायचे दादा ते या ठिकाणी दलाल आहेत दादा, शोधा ते करून द्या. काय माल चांगला आणलाय बघा दादाने, पिलो छान आहे त्या ठिकाणी. तर मित्रांनो, दादा ते लहान पिलं घेऊन फिरतायत मार्केटमध्ये, पावसामुळे खाली सोडू शकत नाही. काय किंमत सांगितली याची? 1500 रुपये. काय मागतायत लोक? 1000 रुपये. 1000 ला मागतात. काय अपेक्षा मग? 1200 1500 सांगायची मित्रांनो. पावसामुळे मार्केट डाऊन झालंय. 1000 ला मागणी होते. बोकडे 1200-1300 ची अपेक्षा. पिलो छान आहे बघा, माल मस्त आहे. तर मित्रांनो, गावरान जातीमध्ये जोडी आणलेली होती दादाने. पिलो बघा, पिलो छान आहे. पावसामुळे पूर्णपणे ओळखून राहिले. माल मस्त आहे. काय किंमत सांगितली होती जोडीची? 4500. 4.5 जोडी. मित्रांनो 4.5 रुपये जोडी, म्हणजे 2200 रुपये कान माल सांगितला होता. केवढ्याला घेतली तुम्ही? 4500 रुपये. 4500 रुपये. 4500 रुपये. 4500 ला दोघं घेतले. तर मित्रांनो 4500 ला 2200 रुपये कान दिलेला आहे. सांगायची किंमत काय होती तुमची? 5000 रुपये. तर मित्रांनो 5000 सांगायचे होते, 4.5 ला सोडून दिलेले. 2200 रुपये कान माल पडलाय. पिलो छान आहे बघा. तर मित्रांनो, गावरान जातीमध्ये माल आलाय. पिलं चांगलेत बघा, माल मस्त आहे. काय कानाची सांगितली होती किंमत? 3000 सांगितलं. 3000 रुपये कानाचे. दाने काय कान लावलाय? 1500 रुपये. 1500 रुपये कान. काय अपेक्षा शेवट तुझी? शेवट काय 2500 रुपये अपेक्षा. 2500 रुपये नगाचे. तर मित्रांनो 3000 सांगायचे, 1500 ने मागून घेतलेले, 2500 ने अपेक्षा आहे. पिलू चांगलेत बघा. शेवट केवढे घेऊ शकता तुम्ही? 2000 देणार सोडून. मग काय एवढं आता नाही, मग 2500 रुपये. आता ते चालले तू थोडं फार करून करा बाजू. तर मित्रांनो 2000 रुपये कानाचे करून दिलेले. माल सोडलेले नाहीत. पिलू चांगला बघा. 2500 ने सांगून दिले. माल छान आहे बघा. तर मित्रांनो, सबस्क्रायबर आहेत दान ते आपले माल घेतलाय बघा. छोटी गाडी घेऊन आलेत. पिलू चांगले घेतले मित्रांनो. काय कानाने घेतलेत माल? आम्ही काही 32, काही 3300, 3350. 3000 पासून तर 3500, 3200, 3300 ने 4000 पर्यंत खर्च केला. 4000 पर्यंत घेतला. 4000. तर मित्रांनो 3000 पासून 4000 पर्यंत माल खरेदी केलेला आहे. पिलू चांगले घेतले दादांनी. माल मस्त मित्रांनो, ठोकळ माल उचलाय सगळा. बरं, काय वाटतं तुम्हाला? पावसामुळे आजचं मार्केट डाऊन झालं? डाऊन आहे ना आज. 400-500 डाऊन आहे. 500 ने डाऊन आहे. काही ठिकाणी मला 1000 ने बी डाऊन वाटलेला आहे माल. म्हणजे कसं आहे, शेतकरी जसा आला तसा सोडून मोकळा होतोय फक्त. तर मित्रांनो, प्रमाणाच्या बाहेर पाऊस चालू होता, त्याच्यामुळे मार्केट डाऊन झालेलं आहे. पाहू शकतात. आम्ही सुद्धा पावसामध्ये शूटिंग मारतोय. दाणे पिलो खूप छान घेतले बघा.
माल मस्त घेतलेला आहे. तर गावरान जातीमध्ये माल घेतला मित्रांनो. पिलू चांगला आहे बघा. पावसामुळे रेट डाऊन झालेले आहेत. 200 रुपयात 200 रुपये. 200 ला घेतलेलं आहे. काय किंमत सांगायची होती? तो 500 सांगू राहिला. 500 सांगत होते, 200 ला घेतले. पावसामुळे मार्केट डाऊन झाले आज. पावसामुळे मार्केट डाऊन झाले, 200 ला घेतले. पिलू छान आहे बघा. तर या पिलांचा या ठिकाणी शोध असावा. पिलू छान आहे, माल मस्त आहे, काय अडचण नाही. केवढ्याला सांगितले होते? काय कानाने सांगितलं होता माल? काय कानाने सांगितलेला होता? 7,000 रुपये कान. केवढ्याला घेतलाय दाने? केवढ्याला घेतलाय माल? पिलू चांगलेत मित्रांनो. पावसामुळे काय कानाने दिलं आहे म्हटलं त्यांना? 7,000 रुपये कानाने. तर मित्रांनो 7,000 रुपये कानाने दिलेला आहे. पिलू छान आहेत बघा, माल चांगला आहे. 41 ने लावले दादांनी माल. काय सांगितलंय शेवट? 4.5. किती पर्यंत घेऊ शकतात? 4,200. नाही मग 4.5 मागितलं त्याला. 4.5 ने मागितलेले सांगतायत. 41 मागितले होते, 42 करून दिलेले होते त्यांनी. आता 4.5 ला मागून गेलेला आहे कोणतरी. दगड टाकून गेलेला आहे. दगड टाकून गेलाय 4.5 चा कोणतरी. 42 ला मागून घेतले दहाने. पिलू छान आहे. जे घेणार आहे तो 3 टाकून गेला तर 42 ला मागितले. 4.5 मत आहेत. दहाने माल सोडले. पिलू छान आहेत बघा, काय अडचण नाही. माल मस्त आहे. मी काय करू दादा, माझ्या पैसे बनणार नाही मालाचे. माझ्या पैसे बनणार नाही बाबा. माझ्या पैसे बनणार काही मागणार. त्याला पटली असती ना, दुसरी जाव येऊन सनी घेऊन गेला असता. 4.5 कोणतरी दगड टाकून गेलाय. 42 ने मागितले. दहाने माल सोडला आणि पिलू छान आहेत बघा. तर गावरान जातीमध्ये पाठी आहेत मित्रांनो. दादा आणि ते शोधा लावत होते, निघून गेलेले. जोडी आहे, माल चांगला आहे. केवढ्याला मागितलं होतं त्यांनी? 11.5 ला मागितले. तुम्ही काय किंमत सांगितली होती? आम्ही 15 सांगा. काय अपेक्षा आहे तुम्हाला? एक काय अपेक्षा आहे? केवढ्याला द्यायला पाहिजे? आमले अहो ते 11,000 सांगा. फिक्स 11. फिक्स 11 ला जायला पाहिजे. मित्रांनो 11.5 सांगत होते ते. 11,000च्या अपेक्षा आहे. 15,000 रुपये सांगायची किंमत आहे. 10,000 ला मागणी झालेली आहे. पिलू चांगल्यात, काय अडचण नाही. पण 11 पर्यंत आले तर सोडून देणार आहे बघा. माल चांगला मित्रांनो या ठिकाणी. क्वालिटी मध्ये माल आलाय. गावरान जाते. 4 नग आणलेले. पिलू छान आहे बघा, एक नंबर माल आहे मित्रांनो. काय कानाचे सांगितले? 5,000 रुपये कानाचे सांगितले. कोणी शोधा लावला? तुम्ही मागितलेत का? नाही का? तर मित्रांनो 5,000 रुपये कानाचे सांगायचे. केवढ्याला मागितलेत? 3,000 रुपये नगाने. तर 3,000 रुपये नगाने मागितलेत. पिलू चांगलेत बघा. 5,000 रुपये कानाची सांगायची किंमत आहे. काय अपेक्षा आहे मग? आमची 4.5. 4.5 पर्यंत जायला पाहिजे. 4.5च्या अपेक्षा आहे. 3 मागणी झालेली आहे. पिलू छान आहे बघा, माल मस्त मित्रांनो या ठिकाणी. दादांनी पिलू आणलं विकायला. पावसामुळे हातात घेऊन फिरतात. माल चांगला आहे बघा, पिलू छान आहे. काय किंमत सांगितली होती त्याची? याला काय 500 रुपयाला द्याल. 500 ला द्यायचं आहे. मागणी केवढ्याला मागितलंय? मागलंच नाही कोणी. मागलंच नाही. तुम्ही 500 सांगताय तरी घेत नाही पावसामुळे का? तर मित्रांनो पावसामुळे मार्केट डाऊन झालं. एवढ्या स्वस्त सांगतायत बोकर तरी सुद्धा घेत नाही बघा. पिलू छान आहे. 500 रुपये किंमत सांगितली त्यांनी. माल चांगला आहे बघा, पिलू छान आहे. तर मित्रांनो 8 दाताच्या वरती माल मित्रांनो. 3 जावपे झाले सांगतात आणि ते 4 जावपे. शेळी चांगली आहे. काठीवाडीमध्ये वाटते थोडीशी मला. ठोकळ शेळी मित्रांनो, माल मस्त आहे. काय किंमत सांगितली? 13,000 रुपये सांगितले. केवढ्याला मागितले? 9,000 ला. 9,000 ला मागितले. काय अपेक्षा आहे? 10,000च्या अपेक्षा. 13 सांगायची. 9 ला मागणी झाली. 10च्या अपेक्षा. पिलू छान आहे बघा. तर गावरान जातीमध्ये माल मित्रांनो थंडीमुळे पूर्ण वळतोय बघा. पूर्णपणे थंडी भरले गेले. पिलं चांगले आहेत. माल मस्त आहे. काय किंमत सांगितली होती नगाची? काय कान आहे? 7,500 रुपये कान. तर दादांनी शोधा लावलाय. काय शोधा लावला? मागतायत ते 9,000चे 9,500चे. तिघ आणि काय अपेक्षा आहे? अपेक्षा 6,000 प्रमाणे. 10,000 6,000 प्रमाणे. 6,000 प्रमाणे जायला पाहिजे. तर मित्रांनो 9,500-10,000 ला तिघ मागतायत. म्हणजे 3,000 रुपये कानाने मागणी झालेली आहे. 10 ना 6,000च्या अपेक्षा आहे. पिलू चांगलेत बघा, माल चांगला, काढचा माल मस्त मित्रांनो. तर या ठिकाणी दादांनी पिलू आणला विकायला. माल चांगला आहे बघा. काय किंमत सांगितली त्यांना? 3,500. काय म्हणाल ते? काय नाही बोलले? 2500 मग केवढ्याला सोडायचं आहे? 3,000 3,000च्या अपेक्षा. तर मित्रांनो 3,500 सांगायचे. 2500 ला मागणी झालेली आहे. 3,000 पर्यंत सोडायचं आहे. पिलू छान आहे बघा, माल चांगला, काय अडचण नाही.
तर गावरान जातीमध्ये मेंढ्या आणल्यात बघा मावशींनी. पिल्लं चांगले आहेत मित्रांनो. पूर्णपणे पाऊस चालू आहे साखरे मार्केटला. काय कानाची सांगितली त्यांना? काय किंमत सांगितली कानाची? नगाची काय सांगितली? 6,000 रुपये. तर मित्रांनो 6,000 रुपये कानाचे सांगितले. दादाने शोधा लावलाय. केवढ्याला मागितले? काय मागितले नाही. मागितलेले नाही. घ्यायचे तुम्हाला मेंढे. काय भाव चालतील तुम्हाला? मला पाहिजे ते 3,000 तीन हजार पाहिजे. मावशी मला 6,000 पाळायला घ्यायचे. पाळायला घ्यायचे. कुठून आहे तुम्ही? मी जायकडे येऊन सटाणा तालुक्यात. जायखेडचा आहे तू? मला नाही ओळखलं. हा ओळखलं वाटलं. तर मित्रांनो माझ्याच गावाचे आहेत दादा. ते मला ओळखलं नाही त्यांनी. काय अडचण नाही मित्रांनो. तर किती 3,000 मागितले. 7,000 रुपये सांगायचे आहेत. वाडी पिसोडचे आहेत का? तर वाडी पिसोडचे मित्रांनो गावाजवळ एक लहान गाव आहे. जिल्ह्यात दान ते केवढ्याला सोडायचे शेवट? मग 5,500 अपेक्षा आहे. तर 5,500 आडी आहे त्यांची. त्यांनी मागवून घेतलेले आहेत. माल मस्त बघा. काय अडचणी पिलू छान आहेत. तर मित्रांनो गावरान जातीमध्ये माल पिलू बघा. पिलू छान आहेत. एक 2 महिन्याचा पुढचा माल आहे मित्रांनो. चराई मधला माल आहे टोटल. माल मस्त आहे बघा. काय कानाचे सांगितले? काय कानाचे सांगितले? 5,000 रुपये कानाने सांगितले. दानने काय भाव लावलाय? मागितलं 3,000 रुपये कानाने मागितले. का अपेक्षा मग शेवट? 4,500 अपेक्षा म्हणतायत. तिने मागितले 5,000 रुपये सांगायचे होते मित्रांनो. पो आपण शोधा कुठपर्यंत होतोय. पावसामुळे सर्वांना घाई. आज दादांना बी जायचंय लवकर माल टाकून. केवढ्याला सोडायचे शेवट? मग त्यांना लावायचंय शोधा. दान ते घेताय 4नेच द्यायचे. तर मित्रांनो 4ची आडी आहे त्यांची. पिलू चांगलेत बघा. माल मस्त या ठिकाणी. काय अडचण नाही. एक नंबर माल आहे. तर या ठिकाणी या पिलांचा शोधा चालू होता मित्रांनो. पिलं बघा. पिलं चांगले आहेत. क्वालिटी पण माल आहे मित्रांनो. माल चांगला आणलाय. काय कानाचे सांगितले होते? 6,000. त्यांनी काय कानात मागितले? 5,500. 5.5 नाही. का अपेक्षा आहे तुम्हाला? एक मग 5,500. 5-5.5 पर्यंत जायला पाहिजे. मित्रांनो 6,000 रुपये सांगायचे. 5.5 मागून घेतले. दाना 5-5.5 अपेक्षा आहे. पिलू चांगले बघा. माल चांगला या ठिकाणी. माल मस्त मित्रांनो. तर मित्रांनो माल चांगला या ठिकाणी शोधा चालू आहे. आपण कितीपर्यंत म्हणतात ते? पैसे रोख. उधार नाही रोख. बस बोकडवाला बोक. रोकडवाला का बोकडवाला? रोकडवाला आणि बोकडवाला दोघं चालला. काय कानात सांगितले? हे 50 सांगू राहिला. हा. हे 46 मागू राहतो. मी सौदा करून देऊ राहिला 46 देवो. 4650 रुपयांनी या ठिकाणी मागणी झालेली आहे. 4,900 सांगायचे. रोख शोध आहे. काय अडचण नाही मित्रांनो. उद्या ना मग आता मी जोला झालो. ते मोबाईलला काय जोडून काय करणार इथे? शेवट किती? 4,900 म्हणतात मित्रांनो. सोबत 4,600 मागून घेतलेला आहे. शोधा झाला आता 100% शोधा दाखवा आपण या ठिकाणी. 4,800 म्हणतात आता ते. 4,800 म्हणतात आता दादा ते. कायमचे व्यापारी आहेत दादा त्यांचे. 4,800 म्हणतात मित्रांनो. 4,900 सांगायची किंमत आहे. ठोसून दिलेला माल पूर्ण 4,800. किलो चांगले घेतलेत बघा. माल चांगला या ठिकाणी. गावरान जातीमध्ये कोकरेत मित्रांनो. किलो छान आहेत. माल चांगला आहे. कुठून आहेत दादा तुम्ही? धुळ्याचे व्यापारी आहेत का तुम्ही? तर मित्रांनो धुळ्याचे व्यापारी आहेत. साखरीला माल घ्यायला आलेले आहेत. कोण आहे मालक? माल विकणारा. काय कानाचे सांगतायत? 5,000 रुपये कानाने सांगितले मित्रांनो. पिलू चांगले आहेत. दादाने काय कानाने मागितले? 3,000 रुपये कानाने मागितलेत मित्रांनो. शेवट काय अपेक्षा तुम्हाला? त्यापेक्षा तर कोणता 4,500. आज मार्केट डाऊन आहे. एवढं डोक्यात घेऊन चालायचं. 4,500 अपेक्षा मित्रांनो. कारण की जेवढे बी शोधा दाखवले तर तुम्हाला शोधा कसे दाखवले मित्रांनो. मार्केट डाऊन आहे आज पावसामुळे. केवढ्यापर्यंत चालतील आपल्याला? बोला दादा. मागून घ्या. काय अडचण नाही. हात टाकून पाहता मित्रांनो माल कसा आहे काय आहे. दादा दे मत दे. 3,400 नहीं 3,500 रुपए से दे. तो अगर बोलेगा कि 5 रुपए पड़ता तो नहीं चलेगा. 4.5 में 5 रुपये पड़ते. 3.5 मागून घेतलेले. 4.5 अपेक्षा आहे. काय अडचण नाही मित्रांनो. 3.5 ला त्यांना चालणार आहेत. पाहू आपण. शोधा झाला तर 100% या ठिकाणी शोधा दाखव. माल चांगला आणलाय बघा. पिलू छान. तर फुल पावसामध्ये आज व्यवहार चालू आहे मित्रांनो. सर्व पावसामध्ये व्यवहार चालू आहे. काय नगाचे सांगितले तुम्ही? बोला 5,000 रुपये कानात. दाने काय कानात मागितले दादा? काय कानात मागितले? आम्ही 4,500 मागितले. 4.5 मागितले मित्रांनो. 5,000 सांगायचे. पिलू चांगले. चोट केवढ्याला सोडायचे? शेवट 4 ते एक लॉट लावून द्या. जाऊ द्या ना. केवढं पावसामुळे मागितले ठुचू काय? केवढे मागितले मी? 9.5 मागितले ना. पण ठुचू काय? 9.5 जोडी देऊन दिलेली. काय अडचण नाही. कुठून आहे दादा तुम्ही? आम्ही कोल्हापूरचे दादा ते व्यापारी आहेत ना. तर कोल्हापूर वरून माल घ्यायला आलेले आहेत. जोडी घेतलेली. चांगली जोडी घेतली. लगेच व्यवहार झालेला आहे पावसामुळे.
केवढ्याला घेतला जोडी? 9,500 आज काय वाटतं टार्गेट पूर्ण होईल का नाही? होणार की? होईल की? तर मित्रांनो आज टार्गेट पूर्ण करून जाणार कोल्हापूरहून आलेत मित्रांनो, कारण की गाडीला भाडं सर्व गोष्टी लागत असतात मित्रांनो. गाडीचा लोड पूर्ण झाला तर दाना माल परवडतो. आपल्याला माहिती मित्रांनो कायमचा माल चांगला घेतलाय लुचानीत बघा या ठिकाणी. तर मित्रांनो व्यापाऱ्यांना बळजबरी बोलून माल विकला जातोय मित्रांनो. पावसामुळे जाम होऊन गेले शेतकरी या ठिकाणी, परेशान होऊन गेलेले आहेत. दादा ते शोधा होत 6,500 सांगायचे आहेत. 5,500 रुपये बोला. 5,500 पावणे 7,000 दूर आला. अरे मागून आले, मागून आले. पावणे 6 म्हणतायत, 5.5 ला मागितलाय. 6.5 देतो. 6.5 म्हणतायत, 5.5ची आडी आहे. मी द्यायला सांगून आलं, बोलीतलं ना 6.5 सांगून दिलं. मग इथे सांगितलं तू 5.5 मागितले, 6.5 सांगतायत. असं नाही. इकडे 5,700 करून गेलेले आहेत. 5,700 करून गेलेले आहेत. 6.5ची आडी आहे. 6,200 म्हणतायत ते. किती रे? काय झालं रे? इकडे 6,200 म्हणतोय. अरे भाऊ 300 पण नीचे यार कि मग कमी 5,700 मागितले ते 6,200 म्हणतायत. बोल 300 कम छे. हां 300 कम छे. किती वर 6,200 पूरा चेक कर दादा. ए दादा चल लेके चल 200 कम चल लेके. अरे 300 कम तो 300 कम. अरे लेके 5,700 ला एवढ्याला 5,700 ला सोडले. तर मित्रांनो 5,700 ला सोडून गेलेला आहे माल. चांगला बघा पिलू छान. 6,500 रुपये 6,000 पर्यंत मागणी झालेली आहे. काय अपेक्षा शेवट? केवढ्याला जाईल पाहिजे शेवट? काय शेवट कितीला देतो? शेवट कितीला देतो? 3200 रुपये. 3200 रुपये. तर 3200 रुपये सांगतायत. 6,000 रुपये 3200 रुपये नगाचे सांगतायत. 5,600 रुपये जोडीचे मागून घेतलेले आहेत. 200 कमी, 100 कमी, 3100 लाव. 100 कमी टाकायचं का? 2,100 रुपयांनी हे फक्त पैसे. 2,900 रुपये नगाने मागितले. पैसे 3,100 रुपये नगाचे सांगायचे. टाकायचं का? 3,000 रुपयाने घेतले नगाने. केवढ्याला घेतले? 6,000 रुपये घेतले. ते काय म्हणत होते? ते 6,500 रुपये म्हणत होते. 6.5 म्हणत होते. पावसामुळे धान्य 6,000 टाकून घेतलाय. माल चांगला आहे बघा. पिल्लू छान आहे, काय अडचण नाही. पावसामुळे विकून चालले. तर मित्रांनो पिलं छान आणले. त्या पिलांचा शोधा चालू होता या ठिकाणी. दादाने माल सोडलेले नाही. पिलू चांगले आहेत. काय कानान सांगितलेले होते आज? हे काय कानाने सांगितले होते? 4,000 रुपये. त्यांनी काय कानाने मागितले होते? त्यांनी मागले 7:45 असं. काय अपेक्षा आहे तुम्हाला? आम्हाला 4.5 पर्यंत. 4.5 पर्यंत जायला पाहिजे. तर मित्रांनो 5.5 सांगायची किंमत आहे. 4.5च्या अपेक्षा 4 पर्यंत सोडून दिला. आणि ते माल चांगला आहे बघा. पिलू छान आहे मित्रांनो या ठिकाणी. क्वालिटी वन माल आणला. तर गावरान जातीमध्ये आले मित्रांनो. पिलू छान आहेत बघा. माल मस्त आहे. काय कानाचा सांगितलं तुम्ही? अरे पाणी न तर असं तुला पाणी- काय वरती पाणी माल- माल- म्हणून मी- अरे माल काय नाही राहिला तुला नाराज पताकडे चाले अगं. बरोबर काय किंमत सांगितली? काय नाही फुकट देणं वाढे आज पाणीला तरी एक तरी बी एक बी. तर मित्रांनो पावसामुळे उगवून गेलाय बघा. माल चांगला आहे. पावसामुळे उगवून गेलाय. फुगड द्यायला म्हणतोय. काय कानाची सांगितलेली होती यांनी? ते द्यायचे का? केवढ्याला मागितले तुम्ही? हे 2,000 रुपयांनी मागितले. आणि ते काय म्हणताय? ते 3,000 रुपये म्हणताय. तर मित्रांनो 3,000 रुपये सांगायची किंमत आहे. 2 ने मागून घेतलेला आहे. फुकट सांगून दिला मित्रांनो. खरं बोललाय दादा. फुकट जायचा आहे हा माल. बरं पाऊस नसता राहिला. हे टाकायचे फक्त आता नंतर नाही गेला. दादा ते मागतायत 29 बोलला. भविष्यात सांगताना नाही घेतली. याच्यापेक्षा दाढे वगैरे घेतली मी. 29 मागून घेतले. दादानी सोडलेले आहे मित्रांनो. पिलू छान आहे त्या ठिकाणी. काय अडचण नाही. 1600 लागले. 1600 पर्यंत मागितलं मित्रांनो. नाही दिलेलं आहे. पिलू चांगलं आहे. तुम्ही केवढ्याला मागितलं ते? ऐकून घे जाऊ दे. हे 2,000 ची मागितलेली आहे. हा हो 2,500 सांग. 2,500 म्हणतो. पावसामुळे रेट डाऊन झालेले. आली इथे माल बी खाली आहे. माल एकदम लूज माल कटिंग साठी जाईल सगळं. तर मित्रांनो बघा या रेट मध्ये मागितलाय दादाने. माल सोडलेला नाही. पिलू छान आहे. तर मित्रांनो या ठिकाणी या मेंढीचा शोधा चालू आहे. पिलू चांगला आहे. माल मस्त आहे बघा. काय किंमत सांगितलेली होती? 2,200. 2,200 रुपये सांगितलेली होती. कितीला दिली दादांनी? कितीला घेतली? हे नाही माहिती आपल्याला. तर मित्रांनो 2,200 रुपये सांगायचे होते.
किती दिले केवढ्याला घेतले दादा 2200 ला घेतले मित्रांनो. सोनाची किंमत देऊन दिलेली आहे. पिलू छान आहे बघा, कटिंगला चाललंय माल मस्त. तर या मेंढ्याचा शोधा चालू मित्रांनो. पिलू छान आहे, दादांनी शोधा लावलाय पावसामध्ये. माल मस्त आहे बघा. काय किंमत सांगायची? काय किंमत सांगितली? 3000 काय देत होते ते? केवढ्याला मागत होते? 2000 2000 ला. शेवट काय अपेक्षा आहे तुम्हाला? 3000 3000 ची गाडी मित्रांनो. 3500 रुपये सांगायचे, 2000 ला मान्य झाली आहे. पण दादांना 3 पर्यंत अपेक्षा आहे. मोठं पिलो मित्रांनो, काय अडचण नाही. माल मस्त आहे बघा. तर गावरान जातीमध्ये पिलो आहे बघा. माल चांगला मित्रांनो, पावसामुळे ओढ्या झालेला आहे. क्वालिटी वन माल आहे. काय किंमत सांगितली? मी 8 सांगितले. 8000 रुपये सांगितले. काय कानाने मागितलंय? ते आता झालो मी, मला काही माहिती नाही, पण तो म्हणता 8000 रुपये सांगायचे. कोणी शोधा? तुम्ही शोधा लावलाय. केवढ्याला मागितलाय? 5000 ला. तर मित्रांनो 8000 सांगायचे, 5000 ला मागणी झालेली आहे. पिलू छान आहे. काय अपेक्षा आहे तुम्हाला? आम्हाला 7.5ची अपेक्षा आहे. 7.5 शेवट केवढ्याला सोडणार? 7.5 ला. तर मित्रांनो 7.5 अपेक्षा आहे. शेवट 7.5 ला सोडणार आहे. पिलू छान आहेत बघा, माल मस्त आहे. तर या ठिकाणी या जनावरांचा शोधा चालू आहे. दादाने सुद्धा पैशांची आंघोळ घालून दिलेली आहे. पिलू चांगले आहेत. काय सांगत रे जोडीना? 6000 रुपये जोडीचे सांगितले. 5000 रुपयाला जोडी मागितली दादाने. काय करा ना शेवट बोल किती द्यायचे शेवट? या 200 शेवट नाही, फक्त 6000. आपल्याला राहायचं नाही ऐकत ना का खाटकी तर मित्रांनो 6000 ची गाडी 5000 ला मागून घेतलेत. काय अडचणी मित्रांनो, पावसामध्ये व्यवहार चालू आहे बघा. 2500 रुपये कानाचे मागितलेत. पिलू छान आहेत बघा. काय दिला घेऊन 5200 दिलेले. तू ऐक रे भाई, पाणी पावसात जाऊ द्या. मामले की जाणं हे बोल पटका मार. ते पैसा ले द्या. या पैसा तुम्ही आत या पैसा किती आम्ही घालतो? या मीटर ना फटका मन मोड ना के आम्ही घर लय जातो चालतंय. काय बा म्हणे बोल बोले अरे या 5200 दे. तो 5.5 मारा जरा. हा काय सांगत? 100 सांगा. आज सांगा होता 7.5 लागलो. असं करू गेला मग 2000 तू 25 काय बी दे. जरा राहू द्या, आम्ही घर लय जातो चालतंय. काय करतो सांग तू बोल जरा वैसे 100,000 किती सांगा ना तुला? 100 सांगितला ना तू 100 सांगितलं. काय करत बोल. काय करत शेवट देणार आहे का? आम्ही सातून त्याला जित करत बोल. तू बोल 100,000 300 रुपये. हा 300 रुपये कमी दे. 100,000 बरं तरी या लिहिले 200 तर. तर मित्रांनो 6000 ची गाडी होती. 5700 ला सोडून दिलेला आहे. 300 कमी 6000 ला बुलेट मध्ये 5700 ला. दादा ते 5400 करतायत. आता दादाने 5,500 रुपये करून दिलेले. 5,500 ला सोडून दिलेला आहे. माल चांगला आहे. पावती करजो हो. केवढ्याला घेतला? 5,500 ला. हा 5.5 हा जोडी. तर मित्रांनो 5,500 ला जोडी सोडलेली आहे. माल चांगला बघा. पिलू छान आहे त्या ठिकाणी. तर फुल पावसामध्ये या ठिकाणी शोधा चालू आहे. दादांच्या 500च्या नोटांनी पूर्णपणे आंघोळ करून घेतले बघा. पिलू चांगले आहेत. माल चांगला आणला या ठिकाणी. काय दिलं जाऊ ना मग 5,000 मग पटी झालं का तुले? बोल 5,000 तुले या बच्चा पट्टीन करे. 200 रुपये अरे 200 नाही आहे तो भाऊ 5,000 बोल. 5,500 बोल. 4,500 सर्व मागी तीन मदत त्यामुळे तू 4,000 बोल. तुम्ही बोला ना. तू काय तू सांगणार नाही. एक ना 5,000 5,500 रुपये कान सांगेल मी तुमले. काय बोलला का नाही? काय बोलला का काय कान म्हणजे एक नग म्हणतात. कान म्हणजे एका नगाची किंमत होती. आणि आम्ही सगळे म्हणतोय. सगळे केवढेच म्हणतात. अरे पण मग तू ने मन सांगाल पाहिजे होतं ना बाप्पा. 4,000 तर मित्रांनो माल चांगला आहे बघा. दादांचा गैरसमजून गेलेला आहे या ठिकाणी. पिलू चांगले आहेत. काय कानाची किंमत सांगितली तुम्ही? 5.5 आणि ते केवढ्याला मागत होते? 4,000 मी सर्व मागू राहिले. 4,000 मध्ये किती नग येते? 9 नग. तर मित्रांनो 4,000 मध्ये 9 नग मागतात म्हणजे काय 300 रुपये नग, 400 रुपये नग. तर मित्रांनो त्यांचे म्हणजे कन्फ्युजन झालं ऍक्च्युली. कान म्हणजे एका बोकडाची प्राइस राहते मित्रांनो. आणि त्यांना वाटलं की कान म्हणजे एका कानात कापून देणार बॉस. हो कान कापून देणार का? बरं जाऊ द्या. काय अपेक्षा आहे तुम्हाला शेवट? सगळ्याचे 5,000 रुपये झालं पाहिजे. 5,000 प्रमाणे झालं पाहिजे. लॉट गेला तर कमी जास्त करून घेणार तुम्ही. एवढ्यात मागितले 4,000 प्रमाणे मागितले. 4,000 प्रमाणे मागितले.
किती मागितले? सर्व मागितले 4.5 प्रमाणे लावून द्या त्याला दादांना. नाही देणार हा नाही, 5,000ची अपेक्षा आहे बुवा. नाही देणार. तर मित्रांनो 4 मागून घेतलेले 5,000चे 2.5 पिलू छान आहे त्या ठिकाणी. तर मित्रांनो या ठिकाणी पिलू बघा, पिलू छान आहे मित्रांनो, लहान पिलू आणलेलं आहे, पावसामध्ये उभं आहे, फुल पिलू, माल चांगला आहे. काय किंमत सांगितली याची? 3,500 मागितले का काही? नाही 2,500 2,500 का अपेक्षा आहे तुम्हाला? 3,000 3 पर्यंत झाली पाहिजे, तर 3.5 सांगायचे. 2.5 ला मागणी झालेली आहे मित्रांनो, 3 ची अपेक्षा आहे. दाना पिलू छान आहे बघा. तर मित्रांनो बघा, आज मावशी फुल पावसामध्ये उभे आहेत. माल बघा मित्रांनो, शेतकरी जर पावसामध्ये माल विकतात आपल्याला शूटिंग मारायला काय हरकत नाही. मी सुद्धा आज फुल पावसामध्ये शूटिंग मारतोय. पिलं खूप चांगले आणले आहेत, पूर्णपणे वळतात मित्रांनो. मोबाईल सुद्धा ओलावतोय. काय कानाचे सांगितलेत आज? भाऊ 3.5 सांगा नाही, 3200 देवा नाही. 3200 देवान आहेत. विकायनात का काही? काही काय नाही. पाणीमुळे आज कोणी जास्त आहे धक्का नाही राहिला. तर मित्रांनो 3.5 सांगायचे, 3200 द्यायचे. पावसामुळे बघा मित्रांनो पूर्णपणे मार्केट टप्प आहे मित्रांनो. आज एकदम स्वस्त बोकड आहेत, प्रमाणाच्या बाहेर स्वस्त बोकड आहेत. पाहू आपण आज काय रेट उतरतात काही नाही. या ठिकाणी मावशींनी माल चांगला आणला, पिलू छान आहेत बघा. तर मित्रांनो दादांनी पाट आणलेली फुल पावसामध्ये धरून उभे आहेत बघा. एकदम पाऊस चालू मित्रांनो, पावसातला बाजार आहे आता. काय भाव सांगितले? 2,000 रुपये मागणी झाली काही? हा मागणी झाली. एवढ्याला मागितलंय? 1200 रुपयाला. काय अपेक्षा आहे मग शेवट? 1500 पर्यंत. 1500 1500 पर्यंत. तर मित्रांनो 1200 रुपये मागणी झालेली आहे. 2,000 सांगायचे. बोकड आहे मित्रांनो, 1500 पर्यंत अपेक्षा. त्यांना पिलू बघा, पिलू चांगला आहे, माल मस्त आहे. तर मित्रांनो गावरान जातीमध्ये माल आलाय, फुल पावसात माल उभा आहे मित्रांनो बघा. प्रमाणाच्या बाहेर पाऊस चालू आहे या ठिकाणी. दादा ते पावसात उभे आहेत माल विकायला. कितीला मागितलं? 3,000 रुपये कानाप्रमाणे. दादांचे काय म्हणतायत? 4,000 रुपये सांगून दिले. तर मित्रांनो 4,000 रुपये कानाने सांगितलेत, 3,000 रुपये कानाने मागून घेतलाय माल. माल चांगला आहे बघा मित्रांनो. पावसामुळे रेट डाऊन झालेत का? पावसामुळे रेट डाऊन झाले? पावसामुळे बरं काय अपेक्षा शेवट केवढ्याला जायला पाहिजे? 3.5 प्रमाणे. 3.5 प्रमाणे सोडून देणार. तर मित्रांनो 3.5 प्रमाणे सोडून देणार दादा ते. माल चांगला आहे या ठिकाणी, काय हरकत नाही. बाबांचे सुद्धा फुल पावसामध्ये आलेत बघा. माल चांगला आहे मित्रांनो. तर मित्रांनो बघा, बोकड पूर्णपणे ओले झालेले आहेत आणि दादांनी मित्रांनो पिशवीमध्ये पैसे ठेवून आणलेले आहेत. माल बघा, माल चांगला आहे, चांगले आहेत. 2,000 की एक मांग रहे आप. नहीं दे रहा हूँ भाई. कितने बोल रहे हो? वो 5 बोल रहे. जोड़ी के जोड़ी के नहीं, एक के 5 बोल रहे. बोल रहे हो. तर मित्रांनो 5 सांगायचे. दादांनी 2,000 रुपये शोधा लावलाय फुल पावसामध्ये बघा. पैसे वगैरे महाग झालेला आहे, महाग झालाय पाऊस. महाग झालाय पावसाचा माल. तर मित्रांनो 7,000 मध्ये घेताय आम्ही. 6,000 7,000 मध्ये घेताना सांगतात भाव ते. तेच कधीच राहणार आहे, वाढणार नाहीये. माल चांगला आहे मित्रांनो, पण पावसामुळे मार्केट टाईट झालं असं त्यांना म्हणायचं. आपण शोधात बंद होतो या ठिकाणी. बीच में ये कर रहा तेरा नहीं, पीछे से आए ना तू गड़बड़ी मत करे कर. टाइम का लफड़ा है ना, तो यही पकड़ पकड़ के ना कैमरे में घुसा दूंगा. कितीला सोडायचे? कितीला सोडायचे? शेवट? 27 मी 3,500 नाही हो, नाही 3,500 27 बोलला था. तर मित्रांनो 2700 सांगितलं, 3.5 म्हणतात आणि आता 2500ला मागितलं गेलंय मित्रांनो. माल चांगला आहे, पिलू छान आहे. तर दादांनी सगळे मार्केट मधून जोडी घेतली मित्रांनो. पिलू चांगलेत बघा, माल मस्त आहे. व्यापाऱ्याने काय किंमत सांगितली होती जोडीची? ते इकडे विचारा. केवढ्याला घेतलेत? केवढ्याला घेतलेत? 7,500ला जोडी. काय किंमत सांगायची होती त्यांची? 9,500 रुपये सांगायचे होते. 7,500ला जोडी घेतले. मोटरसायकल ओळखून चालत बघा, पिलू छान आहेत मित्रांनो. तर मित्रांनो पिंपळनेरच्या दादांनी पिलं खरेदी केले, वॅगनार मध्ये टाकून घेऊन चालले. माल बघा मित्रांनो, पावसामुळे मार्केट आज डाऊन होतं. माल चांगला खरेदी केलाय. किती माल घेतलाय टोटल? 10 नग घेतलेले. काय कानाने घेतलेले? गाडा करता मंगळवारचा गाडा. मंगळवार गाडा म्हणजे मंगळवारचा ते गाडा, आता माऊलीचा गाडा असतो आमचा. तसं नाही म्हणते मी, देवाला घेऊन चालले तर ठीक आहे, पण काय कानाने माल घेतलेला आहे? किती रुपये नगाने घेतलेला आहे असं विचारतोय. एकदम घेतलेले ते. तरी एक अंदाज किती किती घेतलेला आहे? ते 4 बोकडे 17 मध्ये 17,000 मध्ये 4 हा, 17,000 मध्ये 4 बोकड घेतलेले. आणि टोटल किती माल घेतलेला आहे? हा 10. तर मित्रांनो 10 नग घेतलेले 17,000 मध्ये. 4 पिलं सांगतात त्यांनी, मोठी पिलं आणि लहान पिलं सरासरी 3,000 ते 4,000 रुपये कानाने उचललेला त्यांनी माल.
तर कंदुरीसाठी देवाला घेऊन चाललेले आहेत. पिलू छान आहे बघा. तुम्ही कुठून आले दा? पिंपळनेरचे आहेत. बरं साखरी मार्केट कसं वाटलं तुम्हाला? इतर मार्केटपेक्षा स्वस्त वाटलं का? चांगलं स्वस्त. आणि आज पावसामुळे मार्केट डाऊन झाले. जाऊ झालं हे पावसामुळे. तर मित्रांनो कंदुरीसाठी माल घेऊन चालले आणि ते वॅगनर मध्ये टाकून घेऊन चालले. पिलू छान घेतलेले त्या अडचणी माल मस्त आहे. तर मित्रांनो दादांनी साखरी मार्केट मधून जोडी घेतलेली. पिलू बघा पिलू छान आहेत मित्रांनो. काठीवाडी मध्ये माल मस्त आहे. बुकेबंद माल आहे. काय किंमत सांगितली होती जोडीची त्यांनी सुरुवातीला? 8,000 8,000 रुपये जोडीचे सांगितलं. तुम्ही कितीला घेतली जोडी? 6,000 6,000 ला. तर मित्रांनो 8,000 रुपये सांगायचे होते. 4,000 रुपये कान दादाने 6,000 ला घेतलंय मित्रांनो. जोडी 3,000 रुपये कान दादांना माल पडलाय. पिलू छान आहे बघा. तर या ठिकाणी या पिलाचा शोधा चालू आहे मित्रांनो. पिलू बघा मोठा पिलू आहे. माल मस्त आहे. क्वालिटी बंद माल आहे. काय किंमत सांगितली होती? 4,000 बोर्ड 4,000 3,000 3200 मागितला. हा मी त्यांना काय सांगून राहिले 4.5 मध्ये घ्या म्हटलं. हा ते म्हणून राहिले 3200. 3,000-3,500. ते काय झालं माल बघून घ्या ना. माल चांगलं किती द्यायचे भेटत? सांगितलं ना 4200 रुपये घेऊन जा. बाबा 4 पण तू सांगतो 4. अरे दादा आज पाऊस आहे त्याच्यामुळे मार्केट डाऊन आहे. जाऊ दे मग घरी घेऊन जाऊ मग काय. बरं तर मित्रांनो 4200 अपेक्षा आहे. 3200 ला मागितलंय. आज पावसामुळे मार्केट डाऊन आहे. 10 बोलले विकला तर ठीक नाही तर घरी घेऊन जाणार आहे. किलो छान आहे बघा. काय अडचणी माल मस्त आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे साखरी मार्केटला शेळ्या आणि बोकडांचे भाव होते. पावसामुळे पूर्णपणे मार्केट डाऊन झालेले आहे. तर आशा करतो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या बोकडवाला भाऊ या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.